ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चर आपले ग्राफिकल मेथड झालेली सगळी, बरोबर आहे. 6 एक्झाम्पल ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करून झाले, बरोबर आहे. हा, आता ही ऍक्टिव्हिटी ही खूप जणांची 90%. मला सांगा, आता ग्राफ ड्रॉ करायचा आहे नाही, फक्त टेबल कंप्लीट करायचं. ग्राफ ड्रॉ करायचा नाही. वर लिहिलं असं टू ड्रॉ द ग्राफ ऑफ, म्हणजे ड्रॉ करायचा असेल तर हा टेबल कंप्लीट करून द्यायचा आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी त्यांनी बनवून दिली. हे काय 1 चार्ट आहे, बरोबर ना. मग हे आपण यापूर्वी बनवलेले, आपण पूर्ण डिटेल बनवलेले, यांनी फक्त बनवून दिले, आपल्यातले व्हॅल्यूज भरायचे आहेत. मग ठीक आहे. मग सर्वात पहिले मी 1 बाय 1 व्हॅल्यूज फिल करायला घेतो. सर्वात पहिली व्हॅल्यू कोणती घ्यावी लागेल तरी एक्स ची व्हॅल्यू 3 घेतली. एक्स ची व्हॅल्यू 3 घेतली. हा 3 इकडे प्लस इकडे गेला तर वाय ची व्हॅल्यू काय येईल? 3 - 3. आणि ज्यांनी उत्तर देऊन ठेवले, सॉल्व करायची गरज नाही, वाय ची व्हॅल्यू खाली देऊन ठेवली. हा, इथे दिलेली नाहीये. इथे इथे एक्स ची व्हॅल्यू किती देऊन ठेवलेली. वाटत सॉल्व करून पहा. वाय ची व्हॅल्यू 3 पुट करा. हा 3 इकडे प्लस इकडे गेल्यावर एक्स ची व्हॅल्यू किती येईल मग? हा, आता बाळांनो 2 व्हॅल्यू तर इझिली सॉल्व झाली. आता राहिली एकच व्हॅल्यू मधली. जर मी वाय ची व्हॅल्यू 5 पुट केली, काय पुट केली? 5. हा प्लस 5 इकडे गेल्यानंतर मग एक्स ची व्हॅल्यू किती येईल? 3 - 5 किती? -2. म्हणजे हा पॉइंट आला -2,5. अडचण बोला बरं. तोंडी आन्सर होतं, समजलं का प्रत्येकाला? ओके, पुढे. ओके, आता ह्या इक्वेशन मध्ये वरचा इक्वेशनचा विषय संपला. दुसऱ्या इक्वेशन मध्ये सर्वात पहिले वाय ची व्हॅल्यू 0 पुट करायची. हा वाय जर 0 पुट केला म्हणजे हा गायब होऊन जाईल. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती उरल? 4. जर वाय 0 पुट केला तर एक वाय गायब होईल. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय उरणार? डायरेक्ट 4. म्हणजे पॉइंट काय येणार रे? 4,0. अडचण. हा, आता ह्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे? -1. आता आपण वाटलं ते सॉल्व्ह करून पाहू शकतो बरं का. एक्स ची व्हॅल्यू जर मी -1 पुट केली तर -y इज इक्वल टू 4 आहे ना. आता हा -y घेतो मी इकडे आणि हा 4 घेतो इकडे. म्हणजे -1 - 4 इज इक्वल टू y. जर 4 y किती आला रे? -5. y आला -5. म्हणजे पॉइंट कोणता होईल? -1 - 5. फक्त एकच व्हॅल्यू होती का जी सॉल्व्ह करावी लागली. बाकी सगळं आन्सर तर ओरली होतं. अडचण बोलावर. अरे अडचण, ही ऍक्टिव्हिटी राहिली होती फक्त आपली. काय झाली ऍक्टिव्हिटी? ओके, क्वेश्चन नंबर 1 राहिला होता. क्वेश्चन नंबर 1 पण झाला. हा, आता ग्राफिकल मेथड मध्ये काहीच राहिलं नाही. ऍक्टिव्हिटी पण राहिली नाही आणि ग्राफ पण राहिले नाही आपली. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण झालाय सॉल्व्ह करून. ग्राफ प्रॉपर झाले सॉल्व्ह करून. ग्राफचे एक्झाम्पल बाळांनो तुमच्याकडे जे प्रॉब्लेम सेट मध्ये आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायला घ्यायचे. ज्या ग्राफ मध्ये अडचण येईल रिव्हिजनच्या वेळेस मला सांगायचं, ते ग्राफ आपण रिपीट घेऊ. चालेल? ओके, आता बाळांनो पुढे. नेक्स्ट पुढचा पॉइंट टाकायचा आहे डिटर्मिनंट.
आता इथे डिटर्मिनंट हा एक पॉइंट आहे, बरोबर आहे. 11ला गेलं का हा चॅप्टर आहे. डिटर्मिनंट हा चॅप्टर आहे. डिटर्मिनंट तुम्हाला फक्त 2/2 सॉल्व्ह करायला आहे. किती? 2/2 म्हणजे 2 रो 2 कॉलमचा. पण डिटर्मिनंट 3/3 सुद्धा असतो, 4/4 सुद्धा असतो, 5/5 सुद्धा असतो, n/n सुद्धा असतो. म्हणजे जितके रो तितके कॉलम, इतक्या मोठा सुद्धा डिटर्मिनंट असतो. आता आपल्याला जो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे तो आहे डिटर्मिनंट ऑफ 2/2. म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर नाव देतोय, हा आहे डिटर्मिनंट ऑफ 2/2. 2/2 म्हणजे काय? 2 रो 2 कॉलम. ओके. मग therefore the determinant is the arrangement. Determinant is the arrangement of A, B, C, D belongs to R. म्हणजे रियल नंबर आहे हे. काय? 4 रियल नंबर. such that A, B, C. ओके. अशा प्रकारे 2 उभ्या लाईनिंग आहे. 2 उभ्या लाईनिंग मध्ये जर आपण 4 नंबर असे लिहिले, 2 रो 2 कॉलम करू, तर याला आपण काय म्हणणार? डिटर्मिनंट ऑफ 2/2. 2/2 का? 2 रो आणि 2 कॉलम. रो म्हणजे आडव्या ओळी आणि कॉलम म्हणजे उभ्या ओळी. तर आडव्या ओळी 2 आहे, उभ्या ओळी 2 आहे. मग हा काय? डिटर्मिनंट ऑफ 2/2. आता हा सॉल्व्ह कसा करायचा ना? सपोज याला मी म्हणतो डी. डी हा डिटर्मिनंट आहे ए, बी, सी, डी. आता आपला हा डिटर्मिनंट काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा? सिंपल. पहिला नंबर, शेवटचा नंबर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल? एडी मायनस दुसरा नंबर आणि तिसरा नंबर, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे मायनस. हे सायन्सचा घ्यायचं. हा रूल आहे. एबीसी काही पण असू शकतात, फक्त सायन्सचा व्यवस्थित घ्यायचे. मग ही जी व्हॅल्यू तुम्ही सॉल्व्ह करणार आहात सबट्रॅक्शनची, ती असणार काय तुमच्या भावांनो? डिटर्मिनंट. समजला प्रत्येकाला? नोट. ओके झालं. खाली घ्या नोट. नोट नोट डिटर्मिनंट खाली नोट टाकायची. नोट डिटर्मिनंट आर
represented by, determinants are represented by capital letters. Determinants are represented by capital letters. Capital letters such as A, B, C, D, and etc. Determinants are denoted by capital letters A, B, C, D, etc. काही वेळेस त्याच्या खाली 1, 2, 3 किंवा ABCD सुद्धा परत लिहितात, काय फरक पडत नाही, पण मेन नाव काय असतं, कॅपिटल असते डिटरमिनंट. समजलं प्रत्येकाला? ओके, इथपर्यंत डिटरमिनंट समजले, हे थेरी समजली. ठीक आहे, आपण एक्झाम्पल्स लिहूया, मग पुढे डिटरमिनंटचा कसा यूज होतो आपण पाहू. खाली घ्या, सॉल्ड एक्झाम्पल. सॉल्ड एक्झाम्पल. सॉल्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल घ्या. फाइंड the values of the following determinant. Find the values of following determinant. Find the values of following determinant. त्यातलं पहिलं एक्झाम्पल घ्यायचं फर्स्ट. आता कोणी पाहून सॉल्व्ह नाही करायचं, मनाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. A is equals to 5379. करा बरं सॉल्व. ओके, सोल्युशन केलंय सॉल्व. हा, आता मी सॉल्व करतो बघा. सोल्युशन आता रायटिंग मध्ये काय चुकवतं समजून घ्या. ए इज इक्वल टू सर्वात पहिले डिटरमिनंट. डिटरमिनंटला नाव पाहिजे, नाव दिलं त्यांनी. आता सॉल्व करायचं आहे. इज इक्वल टू, पुढे सॉल्व करतो मी. 5 × 9 -3 × 7. ही स्टेप कंपल्सरी लिहायची सध्या काही दिवस तरी. त्यानंतर इक्वल टू, खाली इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशन किती येईल, मायनस हे मल्टिप्लिकेशन किती येईल, 21. म्हणजे डिटरमिनंट झाली झाली. म्हणजे ए इज इक्वल टू डिटरमिनंट 5, 3, 7, 9. याची व्हॅल्यू किती आली, अरे किती आली व्हॅल्यू, 24. अडचण बोला बरं. पहिलं एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ओके, ठीक आहे. सेकंड घ्या. एक्झाम्पल नंबर 2 आहे n -8 -3 to 4. करा बरं सॉल्व. सोल्युशन लेट. n is equals to -8 -3 to 4.
Okay, cross multiplication. -8 into 4 minus -3 into 2. आता -8 into -8 into 4 minus म्हणजे डिटरमिनंट किती आला? अरे किती आला? -26. ओके, अडचण. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. ओके, करा बरं सॉल्व. उद्योग तोच आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल तोच आहे. सोल्युशन लेट b is equals to 2√3 ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. कसं करणार? म्हणजे इथे येईल 2√3 मायनस. ओके, आता बघा ह्या दोघांचं रूटच्या बाहेरच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन वेगळं, रूटच्या आतल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन वेगळं. 2 into 3 6 into √3 into √3 √3 स्क्वेअर. हा आला पहिला नंबर. -18 आहे असं ते, बरोबर का? ओके, इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे उरला 6 into 3. 6 into 3 किती? म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 0. बरोबर आहे. माझं तिन्ही व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. मला सांगा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येऊ शकते का? का आली? येऊ शकते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू नेगेटिव्ह येऊ शकते का? येऊ शकते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येऊ शकते का? म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण येऊ शकते, नेगेटिव्ह पण येऊ शकते, आणि परत गोंधळ करायचा नाही. काही जण सर आमच्या नेगेटिव्ह आली, पॉझिटिव्ह होती व्हॅल्यू. काही व्हॅल्यू येऊ शकते. काय मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन ना, म्हणजे कसं येऊ शकतं प्रत्येक वेळेस. बरोबर आहे. अडचण बोला बरं. म्हणजे डिटर्मिनंट 0 पण येऊ शकतो, पॉझिटिव्ह पण येऊ शकतो, आणि नेगेटिव्ह पण येऊ शकतो. अडचण बोला बरं इथे. सॉल्ट एक्झाम्पल मध्ये अडचण वाटते काही? अरे सॉल्ट एक्झाम्पल मध्ये अडचण आहे काही? ओके, नेक्स्ट. आता पुढे क्रॅमर्स रूल आपण नंतर बघणार आहे. पहिले आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल हे कम्प्लीट करून घेणार. मग खाली या प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन नंबर 1.
Practice set 1.3. Question number 1. Question number 1. Fill in the blank with correct number. With correct number. Fill in the blank with correct number. Okay. Example असं आहे 3, 2, 4, 5 is equals to 3 into box minus box into 4, which is equals to ओके. जशी ऍक्टिव्हिटी दिलायचं तशी एक्झाम लिहून घ्यायची पहिले. ओके. आधी ते काय करावं लागेल रे? 3 ला मल्टिप्लाय मध्ये कोण येईल? 5. म्हणजे इथे 100% असला पाहिजे 5. हा. 4 ला मल्टिप्लाय मध्ये कोण येईल? 2. म्हणजे इथे असला पाहिजे 2. ओके. सर्वात पहिले हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. 3 into 5 minus 2 into 4 8. तो बरोबर आला म्हणजे. आता ही सबट्रॅक्शन करा. 15 minus 8 7. 2 marks ऍक्टिव्हिटी. मग 4 नंबर ना अर्धा 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 हाफ झाले का 2 marks? अडचण बोला बरं. आज यायला पाहिजे आहे ना. पुढचं वर्ग येणार ना. म्हणजे हे जर चुकलं तर पुढचं चुकल. बरोबर ना. मग कोणत्याही एक्झाम्पलला आपण घर बांधायला घेतलं, पाय अटकवला आणि वर स्लॅब टाकला, काय होईल? स्लॅब बोकांडीन मालक हॉस्पिटलला. बरोबर ना. ओके. Question number 2. Question number 2. Find the values of following. Find the values of following determinants. Find the values of the following determinants. त्यातलं पहिलं एक्झाम्पल -1 7 2 4. आता बघा डिटर्मिनंटला नाव पाहिजे. इथे नाव दिलंय का? मग बारसं घालायचं. नाव ठेवायच्या पद्धतीला बारसं म्हणतात ना. मग बारसं घालायचं. लेट. काय नाव ठेवायचं? आम्या गोम्या चिम्या गोट्या बंट्या संट्या अशी काय नेगेटिव्ह. काय ठेवायचं नाव? कॅपिटल लेटर ए. -1 7 2 4. बरोबर आहे का? ओके. आता ही व्हॅल्यू सॉल्व करायची. पहिले नाव देणं कंपल्सरी गरजेचं राहील. ओके. आता कसं करणार सॉल्व? -1 into 4 minus 7 into 2. काय केलं फक्त? -1 into 4 आणि 7 into 2. बरोबर आहे. ओके. आता हे मल्टिप्लिकेशन किती येईल? -4 मायनस हे किती होतील? मी फक्त हे मल्टिप्लिकेशन इथं लिहिलंय, हे इथे लिहिलंय, मधला मायनस. ओके. आता -4 - 14 साईड इक्वल आलं रे. मग दोघांची काय करावं लागेल? म्हणजे आन्सर किती झालं? म्हणजे डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आली?
+18 का -18? -18. पुढे सेकंड. सेकंड 5-3 -7-0. सोडवा बरं. सोल्युशन लेट. आता दुसरं नाव द्या काहीतरी बी. एकाच घरात दोन्ही मुलं दोघांचे सारखे नाव नाही ठेवायचे, तर आवाज द्यायला प्रॉब्लेम होईल. ओके. 5-3 -7-0 घ्या बरं मल्टिप्लिकेशन. सर्वात पहिले 5 ला 0, -3 ला -7. 5 × 0 -7 × 3 म्हणजे 5 ला आन्सर किती आलं? प्लस का माइनस? +20. अडचण बोला बरं. अर्बानो सेकंड एग्जाम्पल अडचण. ओके, नेक्स्ट एग्जाम्पल. एग्जाम्पल नंबर 3. Seven upon 3, 5 upon 3, 3. एक्झाम्पल आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सोल्युशन त्याला नाव नाहीये, लेट. सपोज त्याला सी म्हटलं तर 5 3 1 अपॉन. काहीच गोंधळ न करता सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जे करतो ना ते करायचं. म्हणजे ह्या नंबरला हा नंबर. आता पहिला नंबर एवढा आहे, म्हणजे काय होईल? 7 3 × 1/2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 × 3/2. मल्टिप्लाय कॅन्सल करून टाकतात आणि कॅन्सल केलं का परत खाली मल्टिप्लाय करावं लागत. डिनॉमिनेटर सेम करायचं. यापेक्षा बोलूच करू नका ना. सरळ सरळ या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7 × 1 अपॉन 3 × 2 मायनस 5 × 3 अपॉन 3 × 2 झाला डिनॉमिनेटर सेम. मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं होतं? स्ट्रेट. न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. बरोबर आहे. ओके, दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला, कॉमन केला. 7 मायनस. ओके, 7 - 15 किती सबट्रॅक्शन? -8/6. कारण की मोठा नंबर 15 आहे. 15 मधून 7 मायनस करणार, आन्सर 8 येईल. पण साइन मोठा नंबर द्यायचा आहे. 2 4 2 3 म्हणजे किती आन्सर आलं? -4/3. अडचण बोला बरं. डिटर्मिनंट कसे सॉल्व्ह केलं तर समजलं प्रत्येकाला?
ओके, समजले बाळांनो प्रत्येक डिटर्मिनंट. आता फक्त एक होमवर्क सांगतो. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये पेज नंबर 27 वर लास्टला खाली क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. 1 2 3 सरळ सरळ 3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला दिले. जमतील सॉल्व्ह करायला? प्रॉब्लेम सेट 1 पेज नंबर 27 त्याच्यावरती क्वेश्चन नंबर 4 येतात खाली लास्टला. 3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला दिले. जमतील सॉल्व्ह करायला? फक्त ऍज अ प्रॅक्टिस. हे मी नंतर शेवटी प्रॉब्लेम त्याच्या रिव्ह्यूच्या वेळेस सॉल्व्ह करून देणार आहे. पण आजच्या आधार तुम्ही 3 घेतले तर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल त्याची. कारण की डिटर्मिनंट हे 2 बाय 2 डिटर्मिनंट जमलेच पाहिजे. पुढे जाऊन जर तुम्हाला सायन्स घ्यायचं असेल तर सायन्सला 3 बाय 3 असते आणि ते 2 बाय 2 जमले तर जा. आणि इथे जर 2 बाय 2 नाही जमले तर मग 11वी 12वीला गोंधळ. ओके, अडचण बोला बरं. ओके, डिटर्मिनंट समजले प्रत्येकाला. आता डिटर्मिनंट वरती जी मेथड आहे ती मेथड आपल्याला समजून घ्यायची. ओके, ठीक आहे. डिटर्मिनंट झाले प्रत्येकाचे सॉल्व्ह करून ये. ठीक आहे बाळांनो. आता आपला डिटर्मिनंट वरती लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे ती मेथड पाहिजे. ओके, खाली नाव टाका डिटर्मिनंट मेथड. मी दोन्ही नावं सांगणार आहे कारण की प्रॉब्लेम असा असतो एक्झामला काही वेळेस ते फक्त नाव बदलतात. मग मुलं म्हणतात सर आमची क्रॅमर रूल झालता, डिटर्मिनंट रूल झालाच नव्हता. डिटर्मिनंट मेथड किंवा तिला काय म्हणतात क्रॅमर्स रूल. आता हा क्रॅमर्स रूल तुम्हाला इथे 10th ला पण आहे, पुढे 11th ला पण आहे. 10th ला 2 बाय 2 साठी, 10th ला 2 बाय 2 साठी म्हणजे 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन बरोबर आहे. 11th ला 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन. म्हणजे खूप जण म्हणतात सर ते क्रॅमर्स रूल पेक्षा अल्जेब्रिक सोपी आहे. कशाला क्रॅमर्स रूल लागतोय? तर क्रॅमर्स रूल अल्जेब्रिक मध्ये 2 बाय 2 ला अप्लाय करणं सोपं आहे. 2 इक्वेशन 2 व्हेरिएबल ऍडिशन सबट्रॅक्शन आन्सर येऊन जातं लगेच बरोबर आहे. पण जर 3 इक्वेशन झाले 3 व्हेरिएबल झाले तर अल्जेब्रिक मेथड वापरणं खूप टफ आहे. मग त्यावेळेस क्रॅमर्स रूल अप्लाय होते. म्हणजे आपल्याला 2 बाय 2 ला जरी अवघड वाटलं तर 3 बाय 3 ला क्रॅमर्स रूल सगळ्यात सोपं आहे. मग क्रॅमर्स रूल म्हणजे काय? काही जण क्रॅमर्स रूलचे फॉर्म्युले पाहतात. अजिबात नाही. क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड याच्यामध्ये तुम्हाला एकही फॉर्म्युला पास करायचा नाही. आणि क्रॅमर्स रूल काय हे पण समजून घ्या. आपला पुढचा पॉइंट आहे डिटर्मिनंट मेथड और हिला काय म्हणतात क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंट मेथड और तिला काय म्हणतात क्रॅमर्स रूल. आता हा डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल काय? सपोज बरोबर का इफ. आता थेरी समजून घ्या आणि मग तुम्हाला जे आपण थेरीत उद्योग करणार तेच तुम्हाला एक्झाम्पल मध्ये करायचे. इफ a1x plus b1y is equal to c हे तुमचं इक्वेशन नंबर 1 C1. ओके हा अँड दुसरं इक्वेशन घेतो मी a2x plus b2y is equal to c2. अजिबात बुक मध्ये पाहू नका माझ्याकडे. 2 इक्वेशन घेतले आपण. आता या 2 इक्वेशन वरनं आपण बनवणार डिटर्मिनंट. काय बनवणार डिटर्मिनंट? पहिला असतो पहिला असतो डी. डी म्हणजे काय? आता डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल अप्लाय करण्याची पहिली स्टेप आहे त्यात जे कॉन्स्टंट आहे ना
ज्यांच्यामध्ये एक्स किंवा वाय नाहीये ते पुढे पाहिजे राईट साईडला. जर पहिला व्हेरिएबल एक असेल तर खाली सुद्धा पहिला व्हेरिएबल एक्सच आला पाहिजे, दुसरा व्हेरिएबल वाय तर खाली दुसरा व्हेरिएबल वायच आला पाहिजे. याप्रमाणे मग आता काय करायचं, तर डी फाइंड करताना डी स्टँड फॉर डिटर्मिनंट, ते काही वेगळं नाही काही. मग डिटर्मिनंट फाइंड करताना पहिला काय करायचं, एक्सचे कोइफिशियंट डिटर्मिनंट लिहायचं. असं डिटर्मिनंट आपण ते लाईन्स काढल्या, मग काय करायचं याच्यामध्ये एक्सचे कोइफिशियंट सायन्स कोणता कोणता, हा A1 A2 सरळ आहे असं लिहायचं. नंतर वायचे कोइफिशियंट B1 B2 आणि हा 2/2 डिटर्मिनंट आहे ना, आपण आज सॉल्व्ह करू शकतोय ना. जर 4 नंबर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, मग तुम्ही हा सॉल्व्ह करा. त्यानंतर dx, आता डोक्यात ठेवा नो 2/2 ला काही जण हे फॉर्म्युले पाठ करतात, याला फॉर्म्युले म्हणतात पाठ करतात. बाउल्ड पण आहे. 2/2 ला पाठ करसाल 3/3 ला काय करसाल, 11वीला आले आम्ही डोक्यावर बसतो, सर आम्ही 10वीला पाठ केलं की 11वीला पाठ करू, आम्ही म्हणतो करा, करायचं असेल तर मरा. काय करणार, कारण की 2/2 मध्ये 4 डोक्यात ठेवणं अवघड जातं. 3/3 ला 9 इलेमेंट असतात एका मध्ये आणि असे असतात 4 डिटर्मिनंट. मग पाठ वगैरे करायचे. आता आयडिया सांगतो तिकडे बाबर का, dx याचा अर्थ असा असतो, तुम्ही सर्वात पहिले जो डी आहे, आता चुकीचं लिहिणार आहे नंतर क्लिअर करणार आहे. हा जो डी आहे या डी मध्ये एक्सचे कोइफिशियंट म्हणजे कोणते रे, हे बदलायचे. बाकीच्या कोणाची पोझिशन न बदलता फक्त एक्सचे कोइफिशियंट काय आहे ते बदलायचे. बदलायला कोण ऑप्शन आहे, P1 हा डी पाठ करायची गरज आहे. डी तुम्ही सरळ हा असा लिहिणार आहे, त्याच्यामध्ये फक्त एक्सचे कोइफिशियंट बदलायचे, वायचा पोझिशन बदलायची नाही. तो 2 नंबर आहे, 2 नंबरच ठेवायचे. मग पुढचा येतो dy. आता dy डी म्हणजे कोण, A1 A2 B1 B2. याच्यामध्ये वाय म्हटलं ना, म्हणजे वायचे कोइफिशियंट बदलायचे. हा वायचा कोइफिशियंट तो बदलून काय घ्यायचा, म्हणजे याला dx का म्हणायचं, आता आपण डी चे कोइफिशियंट डी मधले एक्सचे कोइफिशियंट बदलतो. नंतर याला dy काय म्हणायचं, डी मधले वायचे कोइफिशियंट बदलतो, बाकीचं काय हलवत नाही. मग आपल्याला डी शोधता येईल, dx शोधता येईल, dy शोधता येईल. हा क्रॅमर्स रूल नाही, दिस इज नॉट क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल काय, देन क्रॅमर्स रूल असा आहे, एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी, हा क्रॅमर्स रूल आहे. अँड वाय इज इक्वल टू, तो वरचा क्रॅमर्स रूल नाहीये, क्रॅमर्स रूल हा आहे. हे जे इक्वेशन लिहिलं ना, हा क्रॅमर्स रूल आहे. मग तुमच्याकडे dx ची व्हॅल्यू असणार, डी ची व्हॅल्यू असणार, टाकायच्या व्हॅल्यू फाइंड करायची. हा आहे बाळा तुमचा क्रॅमर्स रूल. अडचण बोला बरं थेरीमध्ये, थेरी समजली प्रत्येकाला, ओके नोट डाऊन.
ओके ठीक आहे बघा, क्रॅमर्स रूलची थेअरी समजली प्रत्येकाला? क्रॅमर्स रूलची एवढीच थेअरी आहे, बाकी जास्त गोंधळ काहीच करायचा नाही. सर्वात पहिले डी लिहायचा, तो सॉल्व करायचा. नंतर डीएक्स कसा लिहायचा? डी मधले एक्स चे कोइफिशिएंट रिप्लेस करायचे. नंतर डीवाय कसा लिहायचा? डी मधले वाय चे कोइफिशिएंट रिप्लेस करायचे. हे कोइफिशिएंट घेत असताना साईनचं घ्यायचे, जे साईन असतील ते. परत पहिला मुद्दा, इक्वेशन या फॉर्मला पाहिजे, एक्स वाय आणि राईट साईडला कॉन्स्टंट. समजलं प्रत्येकाला? ओके, ह्या आहे क्रॅमर्स रूलची थेअरी. अडचण बोला बरं. ओके ठीक आहे, क्रॅमर्स रूलचं एक्झाम्पल घेऊ. खाली या सॉल्ड एक्झाम्पल. Okay, solved example. First, solved example first. Solve the following simultaneous. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. पहिलं इक्वेशन आहे 5x plus 3y is equals to -11 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x plus 4y is equals to -2. ओके बानो, पहिला नियम ठरलेला आहे की सोल्युशन मध्ये जे तुम्हाला इक्वेशन दिलेत ना, ते ऍज इट इज 1 आणि 2 करून लिहून घ्या. सोल्युशन गिवन. पहिलं इक्वेशन, इक्वेशन नंबर 1. दुसरा इक्वेशन. ओके, इक्वेशन आपल्या नॉर्मल फॉर्म मध्ये आहे ना, एक्स वाय कॉन्स्टंट, बरोबर का? ओके, मग सर्वात पहिले मला लिहायचं आहे डी. लिहा बरं, चला चालतो. ओके, मग सर्वात पहिले डी. डी म्हणजे काय असेल रे? नाव डी इज इक्वल टू 5 3 2 4. ओके, काय केले? हे एक्स चे कोएफिशिएंट उचलले, हे वाय चे कोएफिशिएंट उचलले, बरोबर आहे? ओके, करा बरं सॉल्व. 5 into 4 minus 3 into 2. ओके, 5 into 4 किती? मायनस 2 into 3 किती? आन्सर किती आलं? हा आला डी. अडचण बोला बरं. ओके, आता डी वरनं मला फाइंड करायचं आहे डी एक्स अँड डी एक्स. ओके, इकडे बारे डी एक्स. मग डी मध्ये जे एक्स चे कोएफिशिएंट आहेत कोणते? 5 आणि 2 ना, ते रिप्लेस करा कॉन्स्टंट. म्हणजे इथे होणार -11
-10. वायचे कोइफिशियंट आहे असे आणि आहे त्याच पोझिशनला त्यांच्यामध्ये बदल करायचा नाही. ओके, करा सॉल्व. म्हणजे हा आला -44 मायनस प्लस 30. म्हणजे आन्सर किती झालं? -40. बरोबर आहे का dx? ओके, पुढे dy. आता dy कसा घ्यायचा? डी मध्ये जे वायचे कोइफिशियंट आले ते बदलायचे. त्यावेळेस एक्स वाले बदलायचे नाही, ते आधीच ठेवायचे. म्हणजे हा आला 5-2 आणि 3-4च्या ऐवजी होईल -11 -2. करा सॉल्व. म्हणजे -50 मायनस प्लस 22 म्हणजे आन्सर किती आलं? -20. हा आला dy. तुम्ही डी फाइंड केला, dx फाइंड केला, dy फाइंड केला. आता युझिंग क्रॅमर्स रूल, वापरा क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल वापरल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू फॉर्म्युला काय आहे? x is equals to dx upon d and y is equals to okay. Therefore x is equals to सर्वात पहिले dx ची व्हॅल्यू किती आहे? -14 अपॉन d ची व्हॅल्यू 14 अँड पुढचा नंतर सॉल्व करू. पहिले आपण x सॉल्व करू. मग x is equals to 14 1 जा 14, 14 1 जा 14. आन्सर किती झालं? -1. आणि y सॉल्व करा. y इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू आहे -28 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 14. तो मायनस तसाच राहिला. 14 1 जा 14, 14 2 जा 28. बरोबर आहे. ओके, शेवटी लिहायचं सोल्युशन. सोल्युशन इज काय? x is equals to -1 and y is equals to -2 or दूसरी मेथड x, y is equals to -1, -2. ओके, अडचण बोला बरं क्रॅमर्स रूल मध्ये. क्रॅमर्स रूल मध्ये काय अडचण वाटते? अरे वाटते का? ओके, मग आता बुक मध्ये ज्या एक्झाम्पलच्या खाली ऍक्टिव्हिटी नंबर 1 पेज नंबर 14 आणि पेज नंबर 15 वरती ऍक्टिव्हिटी नंबर 1 आणि ऍक्टिव्हिटी नंबर 2 करून दिलेल्या आहे. त्या दोन ऍक्टिव्हिटी उद्या आपल्याला सॉल्व करायच्या आणि त्यानंतर मग प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 3. ओके, आज भरपूर झालं. समजलं प्रत्येकाला? अरे समजलं, सिंपल आहे. आणि इथे पण डिटरमिनंटची प्रॅक्टिस होऊन गेली आपली. इथे आपण फक्त डिटरमिनंट बनवत नाही, त्याचे सॉल्व पण करतो ना, त्याची प्रॅक्टिस होऊन गेली. इथे काही फॉर्म्युले वगैरे लिहायची गरज नसते. हे तर काहीतरी दिलं डी इज इक्वल टू A1 I2 B1 B2 काहीतरी उद्योग करीत राहतात. असे उद्योग करायची गरज नाही, डायरेक्ट सॉल्व करायचं. उद्योग समजा प्रत्येकाला? ओके, ठीक आहे.